नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट क्रमांक ब पूर्व परीक्षा 2018 यामध्ये झालेल्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरे. प्रधानमंत्री मातृवंदना बाबत खालील विधाने विचारात घ्या. मित्रांनो, यामध्ये विधाने दिलेले आहेत. विधान क्रमांक ए, विधान बी, विधान सी. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, दी कोइलेशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न पुन्हा एकदा, दी कोइलेशन इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2018 च्या IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बॉलिंगने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले? प्रश्न पुन्हा एकदा, 2018 च्या IPL T20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बॉलिंगने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले? तर या प्रश्नाचं जे योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला? प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्र शासनाचा यंदाचा डॉक्टर अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कुणाला देण्यात आला? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारापैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा. प्रश्न पुन्हा एकदा, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारापैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे ते सांगा. त्यामध्ये पर्याय क्रमांक 4 दिलेले आहेत. त्यामधून आपल्याला योग्य पर्याय हे चुकीचा पर्याय निवडायचा आहे आणि या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? प्रश्न पुन्हा एकदा, कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर या प्रश्नाचं जे योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, अग्नि 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यभेदाची क्षमता किती आहे? प्रश्न पुन्हा एकदा, अग्नि 5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यभेदाची क्षमता किती आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, मी टू हे सोशल मीडियावरील अभियान कशाशी संबंधित आहे? प्रश्न पुन्हा एकदा, मी टू हे सोशल मीडियावरील अभियान कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं जे योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, जोड्या लावा. त्यामध्ये मित्रांनो जोड्या लावा ही गाव आणि शहरे दिलेले आहेत एक साइडला आणि दुसऱ्या साइडला दिलेले आहेत प्रकल्प. यांना नीट बघून पर्यायी योग्य पर्यायी यामधून आपल्याला निवडायचा आहे. तर या जो प्रश्नाचा उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक
10. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे रिकाम्या जागा हे महत्वाचे कार्य आढळते. प्रश्न पुन्हा एकदा. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे रिकाम्या जागा हे महत्वाचे कार्य आढळते. तर या प्रश्नाचं जे योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले? प्रश्न पुन्हा एकदा. अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले? तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे? प्रश्न पुन्हा एकदा. दारिद्र्य रेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहराच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो? प्रश्न पुन्हा एकदा. न्यू वर्ल्ड वेल्थ या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहराच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यामध्ये KCR किट योजना सुरू केली आहे? प्रश्न पुन्हा एकदा. कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यामध्ये KCR किट योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 15. नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्ता आसमा जहांगीर ह्या कोणत्या देशाचा नागरिक होत्या? प्रश्न पुन्हा एकदा. नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या आसमा जहांगीर ह्या कोणत्या देशाचा नागरिक होत्या? तर या प्रश्नाचा जो पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. प्रश्न पुन्हा एकदा. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत? प्रश्न पुन्हा एकदा. खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा.
प्रश्न पुन्हा एकदा, पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा. या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या संदर्भात. प्रश्न पुन्हा एकदा, खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या संदर्भात. यामध्ये विधान ए बी सी दिलेले आहेत. त्या विधानांना योग्य रीतीने आपण वाचायला हवे. त्यानंतर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1)(a) वाजवी बंधने घालू शकते. प्रश्न पुन्हा एकदा, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनुच्छेद 19(1)(a) वाजवी बंधने घालू शकते. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांचा जोड्या जुडवा. प्रश्न पुन्हा एकदा, प्रौढ मताधिकार प्राप्त करणाऱ्या देशांचा जोड्या जुडवा. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी अयोग्य जोड्या शोधा. प्रश्न पुन्हा एकदा, पुढीलपैकी अयोग्य जोड्या शोधा. या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्र क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्र क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत. प्रश्न पुन्हा एकदा, खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26, कालानुक्रमे रचना करा. पुन्हा एकदा, कालानुक्रमे रचना करा. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 27, इसवी सन 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती. प्रश्न पुन्हा एकदा, 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु
त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली होती? तर या प्रश्नाचं जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून रिकामी जागा याची नेमणूक करण्यात आली. प्रश्न पुन्हा एकदा. इसवी सन 1920 मध्ये भारताच्या प्रथम हाय कमिशनर म्हणून रिकामी जागा याची नेमणूक करण्यात आली. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? प्रश्न पुन्हा एकदा. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? प्रश्न पुन्हा एकदा. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? प्रश्न पुन्हा एकदा. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्यायी क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. जोड्या जुडवा. प्रश्न पुन्हा एकदा. जोड्या जुडवा. तर या प्रश्नांचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? प्रश्न पुन्हा एकदा. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना रिकामी जागा आणि रिकामी जागा यांच्या प्रयत्नांनी झाली. प्रश्न पुन्हा एकदा. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना रिकामी जागा आणि रिकामी जागा यांच्या प्रयत्नांनी झाली. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर रिकामी जागा यांचे अनुयायी झाले. प्रश्न पुन्हा एकदा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर रिकामी जागा यांचे अनुयायी झाले. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद रिकामी जागा पुस्तकात आढळतो. प्रश्न पुन्हा एकदा. विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद रिकामी जागा पुस्तकात आढळतो. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष गोमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती? प्रश्न पुन्हा एकदा. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष गोमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली
ती कोणती? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? प्रश्न पुन्हा एकदा, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी? प्रश्न पुन्हा एकदा, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर रिकामी जागा किलोमीटरने कमी झाले. प्रश्न पुन्हा एकदा, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर रिकामी जागा किलोमीटरने कमी झाले. तर या प्रश्नाचा जो उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो पर्यायी आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. रिकामी जागा गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. प्रश्न पुन्हा एकदा, रिकामी जागा गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. जागतिक वारसा शिल्पस्थानात रिकाम्या जागा या लेणीची नोंद केलेली आहे. प्रश्न पुन्हा एकदा, जागतिक वारसा शिल्पस्थानात रिकाम्या जागा या लेणीची नोंद केलेली आहे. तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? प्रश्न पुन्हा एकदा, खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? प्रश्न पुन्हा एकदा, गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात रिकाम्या जागा जिल्ह्यात सर्वाधिक आढळते. प्रश्न पुन्हा एकदा, 2011च्या जनगणनेनुसार
अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात रिकाम्या जागा जिल्ह्यात सर्वाधिक आढळते? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49, भारताची पहिली पंचवार्षिक योजना रिकामी जागा. प्रश्न पुन्हा एकदा, भारताची पहिली पंचवार्षिक योजना रिकामी जागा. तर या प्रश्नाचा जो पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता? प्रश्न पुन्हा एकदा, महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक कोणता? तर या प्रश्नाचा जो योग्य पर्यायी उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1.